श्री स्वामी समर्थ. तर बघा आता श्रावण महिन्यामध्ये संकल्पयुक्त सत्यनारायण हे करतात. खूप जण 11 सत्यनारायण, 21 सत्यनारायण, काही काही जण तर आपण म्हणतो ना सव्वा महिनासुद्धा सत्यनारायण करतात किंवा श्रावणाचा पूर्ण महिनाभर सत्यनारायण करतात. आता सगळ्यात महत्त्वाचं सत्यनारायण का बरं करायचं असतो, एवढं काय महत्त्व आहे त्याचं? तर बघा आपल्याला जन्माला घालण्याचं काम हे भगवान ब्रह्मदेवांकडे असतं. आपलं जे काही पालनपोषण आहे ते करायचं काम हे भगवान विष्णूंकडे असतं आणि आपल्याला मोक्षाला नेण्याचं काम हे भगवान शंकरांकडे असतं. म्हणजे काय, जे काही भगवान विष्णू आहे तर ते आपले अन्नधान्याचे देवता आहेत. म्हणून सत्यनारायणाच्या स्वरूपात आपण त्यांची पूजा करत असतो. म्हणजे आपल्या घरातल्या लक्ष्मीची, आपल्या घरातल्या अन्नधान्याची पूजा करतो. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये बरकताही येते. बघा तुम्ही बघितलं असेल, आपण कधीतरी केंद्रामध्ये जातो किंवा इतर वेळेसही आपल्याला जाणवतं की घरामधलं जे अन्न आहे ते पुरेसे पडत नाही, आर्थिक अडचणी खूप येतात, जे अन्न आहे ते चविष्ट लागत नाही आणि आपण म्हणतो ना जेवलं तरी असं म्हणजे आपल्याला अशी तृप्तता मिळत नाही. असे खूप म्हणजे बघा की पैसा येतो पण तो कसा जातो हे पण आपल्याला कळत नाही. तर असे बरेच प्रॉब्लेम्स असतात. तर अशा वेळेस आहे ना, जेव्हा आपण केंद्रात जातो तर आपल्याला केंद्रात संकल्पयुक्त सत्यनारायणाची सेवा ही दिली जाते. एकंदरीत काय, जेव्हा तुम्ही हे सत्यनारायणाची सेवा करतात दर पौर्णिमेला म्हणा, श्रावण महिन्यात म्हणा, तर ह्या पूजेमुळे घरामध्ये सुखशांती नांदते. धनधान्य जे आहे त्याच्यामध्ये बरकत येते, आपली आर्थिक स्थिती सुधारते. तर ह्या सगळ्या कारणांमुळे सत्यनारायण करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आपण दर पौर्णिमेला पण सत्यनारायण केंद्रात सांगितल्याप्रमाणे करत असतो. तर आता त्याचीच आपण पूजाविधी कशी आहे तर आपण हे बघूया. तर बघा, पूजा मांडणी करताना आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे, ती जागा गोमूत्र टाकून स्वच्छ करायची आहे. पांढरं किंवा पिवळं वस्त्र घ्यायचं आहे, ते चौरंगावर अंथरायचं आहे. सत्यनारायणाचा फोटो घ्यायचा आहे, त्याला पण आपल्याला छान पुसून गंध वगैरे लावायचा आहे, हार घालायचा आहे. आणि जो काही चौरंग आहे ना तर त्याच्या चारही कोपऱ्यांना आपल्याला केळीचे खांबे बांधायचे आहेत. आता हे सगळं झालं, आपल्याला त्या चौरंगावर गव्हाची रास घालायची आहे. त्याच्यामध्ये पाण्याने भरलेला जो काही तांब्या असतो तो ठेवायचा आहे. त्या तांब्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळकुंड, हळदी, कुंकू, फूल, अक्षदा ह्या टाकायच्या आहे. 5 आंब्याचे पानं ठेवायचे आहे. त्याच्यावर आपल्याला एक तामण ठेवायचं आहे. त्या तामणामध्ये आपल्याला अक्षदा ह्या घ्यायच्या आहेत. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे काही बाळकृष्ण आहेत तर त्यांना तामणामध्ये घ्यायचं आहे. आपल्याला त्यांचा अभिषेक हा करायचा आहे. तुम्ही जो काही विष्णू गायत्री मंत्र आहे तुम्ही तो म्हणून पण करू शकता किंवा दुसरा एखादा भगवान विष्णूंचा तुम्हाला मंत्र येत असेल तो म्हणून अभिषेक करू शकता. हे झाल्यानंतर आपल्याला जे काही बाळकृष्ण आहेत तर ते तामणात ठेवायचे आहे. त्यांना पण आपल्याला गंध, फुलं, अक्षदा अर्पण करायचे आहे, तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला समोर 2-2 असे विड्याचे पानं ठेवायचे आहे 3 ठिकाणी. आपल्याला काय करायचं, आता 3 सुपाऱ्या लागणार आहे. जी काही पहिली सुपारी आहे तर ती गणपती स्वरूप असते. सेम गणपतीचा मंत्र म्हणायचा, अभिषेक करायचा आहे. नागवेलीच्या पानावर थोड्याशा अक्षदा टाकायच्या, ती सुपारी तिथं ठेवायची आहे. आपल्याला तिला पण आपल्याला गंध, फूल, अक्षदा अर्पण करायचे आहे, वस्त्र घालून घ्यायचं आहे आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. आता जी काही दुसरी सुपारी आहे ना तर ही दुसरी सुपारी जी आहे आपली ती कुलदेवीची असते. अभिषेक झाल्यानंतर आपल्याला ती सुपारी पण सेम थोड्याशा अक्षता टाकून सुपारी ठेवायची आहे. तिला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, वस्त्र घालायचं आहे आणि साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे. आता जी काही तिसरी सुपारी आहे ना तर ती वरुण देवांची आहे. आपल्याला सेम अभिषेक करायचा आहे, वरुण देवांचा मंत्र म्हणून त्या सुपारीची सुद्धा आपल्याला काय करायची आहे, स्थापना करायची आहे. आता ह्या सगळ्यांच्या आधी आपल्याला दिवा मात्र प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आधी दिव्याची पूजा करायची आहे. आपल्याला थोड्याशा अक्षता टाकून दिव्याला पण हळदी कुंकू, फूल अर्पण करायचं आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आता हे आपलं सगळं झाल्यानंतर आपण जो काही शिऱ्याचा प्रसाद केलेला आहे, अगदी थोडासा प्रसाद करायचा आहे, तो प्रसाद पण ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये तुळशीपत्र हे आपल्याला आवर्जून टाकायचं आहे. आणि आता त्याच्यानंतर छोट्याशा ह्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आपल्याला वरती. आणि त्याच्यानंतर काय आहे, जी काही आपली पोथी आहे तर ती पोथी आपल्याला वाचून घ्यायची आहे. पोथी वाचून झाल्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे. आता बघा की आरती झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, विष्णू सहस्रनाम. तर विष्णू सहस्रनामाचं आपल्याला पठण करायचं आहे, आवर्जून करायचं आहे. आता जर समजा तुम्हाला ते येत नसेल तर मोबाईलवर लावून द्यायचं आहे. आता आणि बघा मग याच्यानंतर आपण जो काही शिऱ्याचा प्रसाद केलेला आहे तर तो देवाला आपल्याला मंत्र म्हणून देवाला हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि बघा हा जो काही प्रसाद असतो ना तर तो आपल्याला इतर कोणालाही द्यायचा नसतो. म्हणजे जे काही आपल्या घरातले व्यक्ती आहेत ना तर फक्त आपल्याला त्यांनाच हा प्रसाद द्यायचा असतो. बघा आपल्याला 1 पेक्षा जास्त जर सत्यनारायण करायचं असेल, 21, 11, तर काय करायचं, आता बघा की तुम्ही दररोज 4ही बाजूने आंब्याचे डगळे लावले तरीसुद्धा चालणार आहे किंवा ते नाही लावले तरीसुद्धा आपल्याला चालणार आहे. फक्त
चौरंगावर सगळी पूजा मांडणी करायची आणि दररोज पूजा मांडणी आपल्याला बदलायची नाही. फक्त ग्रंथ दररोज आपल्याला वाचायचा आहे, प्रसाद नवीन बनवायचा आहे, थोडासाच बनवायचा, सेम बाकी सगळं करायचं, आरती वगैरे करायची आहे. फक्त आपल्याला पूजा मांडणी ही तशीच ठेवायची आहे. आणि जर समजा जास्त धूळ वगैरे झाली तर तुम्ही ते साईडचं असं थोडंसं झटकून सुद्धा घेऊ शकता. बघा असं खूप सोप्या पद्धतीने आपल्याला केंद्रामध्ये सत्यनारायण हा सांगितलेला आहे. तर सर्वांनी करायचं आहे. श्री स्वामी समर्थ.